हॅलो हॅलो, चेक बघ. करेक्ट आहे ना? इतका साऊंड बरोबर आहे ना? हा ठीक आहे चल. ओके ठीक आहे चल. स्पेनची नावं झालेत ना? हां, फीचर पोएटचं जे नाव असेल ना, ते काम कर की ते ना सगळ्यात वरती ठेव. ओके. आणि अरे यार हा आला. ठीक आहे, तू बघून घे, मी आलोच. हां, काय प्रॉब्लेम असेल सांगतो मी तुला. अरे गौतम, ऑर्गनायझर साहेब, बस काय भाई. खूप दिवसानंतर हा स्टेज बघणार रे. हा ना यार, लॉकडाऊन मध्ये बरेच ऑनलाईन शोज केलेत रे, पण लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये जी मजा आहे ना ती ऑनलाईन मध्ये नाहीये रे. खरंय है ना? पण आज माहोल जमवूयात. अरे भाई, विषय आहे का? फक्त तू थोडं जपून परफॉर्म करा. हे बघ, याची शाश्वती मी तुला देऊ अरे शकेल. यार गौतम. ठीक आहे रे, प्रयत्न करीन. हा, तू साला सुधारणार नाहीस हा? हे बघ, तुला पण माहितीये मी कधी खोटं. अरे एक सेकंड. अरे यार, कुठे राहिली यार ही? कोण रे? अरे फीचर पोएट रे. तुझी फीचर पॉइंट मी मुलगीच कशी असते अबे रे? पागल, थोडं हळू बोल ना. का? का? तू जेव्हा हे ओपन माइक वगैरे ऑर्गनाईज करशील ना, तेव्हा तुला सगळी गणितं समजतील. समजलं? समजलं. हा बरं चल, ठीक आहे, तू बसून घे, मी आलोच. मी आहे. हा, एक्सक्यूज मी, माझा बॉयफ्रेंड येतोय. नो इट्स ओके. कॅन आय सीट हिअर? तोच आहे ना? विचारू का त्याला? हॅलो. हाय, आपण ओळखतो का एकमेकांना? नाही, इन्स्टावर लाईव्ह पाहिलं होतं मी तुम्हाला. खूप छान कविता करता तुम्ही. थँक्स. आणि अगदी जाऊ करू नकोस रे, मी काही इतकाही मोठा नाही. वयाने की कवितेने? अरे दोन्हीही. बाय द वे, मी सुद्धा लिहितो हा. अच्छा. आपल्या जज्बातच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी पण कविता पाठवत असतो. तू वाचल्या सुद्धा असते. नाही रे. नाही वाचल्यात का? हरकत नाही, मी पर्सनला शेअर करतो ना तुला. ठीक आहे. तुझी ती मागच्या आठवड्यातली राजकारणावरची कविता कसली बोल्ड होती रे, पण किती भांडणं झाली त्याच्यामुळे, माहितीये का तुला? आय नो. सौरभ होस्ट म्हणूनच शिवाय घालत असतो मला. पण त्यालाही माहिती आहेत माझी मतं. तू लेफ्टिस्टच करे? म्हणजे नक्की काय? नाही, त्या लेफ्टिस्ट लोकांना सवय असते ना उगाच सरकार विरुद्ध काहीतरी लिहायची, म्हणून विचारलं. मी सरकार विरोधात लिहिलं म्हणून लेफ्टी झालो असं होत नसतं रे. त्यासाठी ना ती मार्क्सला वाचावं लागतं. आणि माझ्या कवितेविषयी सांगायचं झालं तर राईट आणि लेफ्ट या पॉलिटिक्समध्ये पडण्यापेक्षा जे काही रॉंग आहे त्यावर व्यक्त होणं जास्त इम्पॉर्टंट वाटतं मला. अरे पण जगात इतके भारी विषय असताना हा राजकारणासारखा विषय का निवडावा? मी आतापर्यंत राजकारणावर कधीच नाही लिहिलंय. एव्हरी पोएट्री इज पॉलिटिकल माय फ्रेंड. आपण जे काही लिहितो ते डायरेक्टली और इनडायरेक्टली एक पॉलिटिकल स्टेटमेंटच असतं ना. आणि राजकारणात तर कवितेचा किती इम्पॉर्टंट रोल आहे. अटलजी, नामदेव ढसाळपासून ते अगदी कुमार विश्वासपर्यंत या सगळ्यांनीच त्यांच्यातल्या कवीला जपत राजकारणात सहभाग घेतला. आपले आठवले साहेब सुद्धा का? हो, ते सुद्धा. अरे आणि लोकसभेत तर शेरोशायरीचा सर्रास वापर केला जातोच की. विरोधी पक्षाला खिजवण्यासाठी म्हणून हिंदी आणि उर्दू शैलीचं मोठ्या प्रमाणावर वाचन होतं. आता मागचीच गोष्ट घे ना, आपल्या PM साहेबांनी विरोधी पक्षाला खिजवण्यासाठी कविता सादर केली. हा, ते सगळं ठीक आहे, पण धर्माविरुद्ध लिहायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? एक्सक्यूज मी. निशा, अरे का नाही? तुला माहिती, हा मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याच धर्माबद्दल लिहित असतो आणि तेही वाईट. पण मी बोलतोय ना त्याच्याशी. ऍक्च्युली माझी फ्रेंड आहे निशा.
अरे हिनेच तुझ्या कविता मला पाठवल्या होत्या. तिला काय म्हणायचंय की तुम्ही उगाच लोकांच्या धर्माविषयी वगैरे कशाला लिहिता ना. लोकांच्या भावना दुखावतात त्याच्यामुळे. मी टीकात्मक कविता लिहिल्या म्हणून धर्माविरुद्ध झालो का? एखादी रूढी किंवा परंपरा ज्यामुळे सामान्य लोकांवर अन्याय होत असेल तर त्या विरोधात 4 वेळी लिहायला मला तरी काहीच गैर वाटत नाही. अरे पण नेहमी तुम्हाला आमचाच धर्म दिसतो का? इतरही धर्म आहेत त्याबद्दल लिहा ना. नाही पण ते नाही जमणार तुम्हाला. कसं आहे, प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीला ना हे असंच वाटत असतं की लोक फक्त आपल्या धर्माविरुद्ध बोलतायत. पण हिंसा आणि अत्याचार एखाद्या धर्मामुळे होत असतील तर टीका सुद्धा त्याच धर्मावर होणं गरजेचं आहे, नाही का? आणि इतकंच जर वाईट वाटत असेल तर मला जाब विचारण्यापेक्षा जे लोक धर्माच्या नावाखाली सामान्य लोकांना त्रास देतात त्यांना जाऊन जाब विचारा, ते जास्त बरं होईल. पण ते तुम्हाला जमणार नाही. पण असं काहीतरी लिहायचंच कशाला ना ज्याच्यामुळे वाद निर्माण होतील. एक्झॅक्टली. कविता हे वादाचं नाही, संवादाचं माध्यम आहे. प्रत्येक कवी हा त्याच्या कवितेच्या माध्यमातून त्याच्या वाचकांशी संवाद साधत असतो. त्याचा दृष्टिकोन तो वृत्तबद्ध किंवा मुक्तछंद पद्धतीने इतरांसमोर मांडत असतो. हा, आता त्यातल्या काही रचना इतरांना आवडतात तर काहींना नाही आवडत. पोएट डोंट राईट पोएट्री टू प्लीज पीपल. They write so people can question their ideology, morals and principles in a rational way. But don't you think poetry should be entertaining? हा, कवींनी लोकांच्या मनोरंजनासाठी कविता लिहायला हव्यात, त्यांना लेक्चर देण्यासाठी नाही. You are right. पण त्यातच तर कवीचं खरं स्किल आहे ना, की नेमक्या शब्दात आपलं म्हणणं मांडणं, तेही कुठे कंटाळवाणं न वाटतं. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर संत कबीराचे दोहे किंवा बहिणाबाईंच्या कविता, त्यांनी त्यांच्या कवितेतून अख्ख्या जगाची फिलॉसॉफी मांडली आहे, तेही कुठे कंटाळवाणं न वाटता. अच्छा. म्हणजे जे सामाजिक आणि राजकीय विषयांवर लिहितात तेच चांगले कवी, बाकीच्यांना काही किंमतच नाहीये म्हणजे. नाही 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 नाही, माझं असं काहीच म्हणणं नाही. कवीने ना कुठल्याही विषयांवर लिहावं, त्या बाबतीत त्याला कुठलंच बंधन नाही. हा, पण जर त्याचं लिखाण ठराविक विषयांवरच जर सतत होत असेल ना तर तो एक चांगला कवी नक्कीच असेल, पण परिपूर्ण नाही. अँड व्हॉट इज परिपूर्ण कवी? आपण असं म्हणूयात की जगातला प्रत्येक कवी हा 3 प्रकारच्या कविता लिहितो. पहिल्या प्रकारातला कवी हा त्याच्या आयुष्यातील सुखदुःखांविषयी कवितेतून लिहित असतो, रादर तो कवितेतून स्वतःला शोधतो. दुसऱ्या प्रकारातला कवी हा त्याच्या इतर व्यक्तींबद्दल असलेल्या भावना, त्यांचं वर्णन किंवा त्यांच्या आवडीनिवडी किंवा त्यांच्या खटकणाऱ्या गोष्टींबद्दल कवितेतून लिहित असतो. हे तर मी पण लिहितो. हा, पण तिसऱ्या प्रकारातला कवी हा समाजाला, म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना ऑब्झर्व करतो. तो समाजात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट व्यक्तींमधली विसंगती हेरतो आणि मग त्यावर कविता लिहितो. या तिन्ही प्रकारात जाणीवपूर्वक लिहित कवितेचा दर्जा सांभाळणं ज्याला जमतं ना, तो खरा परिपूर्ण कवी. बाप रे, एवढं सगळं कसं जमणार? जमणार ना, का नाही जमणार? त्यालाही काही उपाय आहेत. काय? वाचन, निरंतर वाचन, वेगवेगळ्या कवींचे कविता संग्रह वाचणे, कवींची, लेखकांची मुलाखत बघणे हा एकच उपाय. अरे त्यानेच तर कवीची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होते आणि कळत न कळत मीटरमध्ये लिहिण्याचा सराव होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की काय लिहावं, कसं लिहावं आणि मुळात काय लिहू नये हे अगदी बरोबर कळतं. अरे गौतम, ऐक ना ब्रो. हा, बोल. पहिला स्लॉट खाली आहे, तर तू जाशील का? अरे मी कशाला, दुसरं कोणतरी बघ ना. अरे सगळेच नाही बोलतायत म्हणून तुला विचारतोय ना. आणि तू टेन्शन नको घेऊस रे, त्या फीचर पोएटचा परफॉर्मन्स झाला ना की मग तुझं असेल. फीचर पोएटचा परफॉर्मन्स पहिला? हा. असं कसं? अरे ऍक्च्युली तिला ठाण्याला सुद्धा एका इव्हेंटला जायचंय, तिथे ॲज अ गेस्ट म्हणून तिला फीचर केलंय. सो आपल्या इथे परफॉर्म करून लगेच ती त्या इव्हेंटला निघणार आहे. चायला हे भारी आहे. नाही, स्वतःचं काम झालं की निघून जायचं, दुसऱ्याचं ऐकायचं सुद्धा नाही. जाऊ दे रे. हे बघ, तुला माहितीच नाही फीचर पोएट कसे असतात. तू ते सगळं सोड, मला सांग तू परफॉर्म करशील ना? अरे हा, तू जा ना परफॉर्म करायला. हवं तर मी जातो तुझ्यानंतर. तुम्ही दोघं ओळखता एकमेकांना?
हा रे, आत्ताच ओळख झाली. अच्छा. कविता आणि पुस्तकांविषयी चर्चा करत होतो. अरे रे, म्हणजे याने आता कविता का लिहायची असते, पुस्तकं का आणि कोणती वाचावीत वगैरे वगैरे सगळं सांगून झालं असेल ना रे. अरे हे बघ, मी काय लेक्चर देत नव्हतो त्यांना. आणि साल्या पुस्तकावरून आठवलं, काय? तुला दिलेलं ते जॉन इलियाचं पुस्तक कुठे आहे रे? 1.5 महिना झालाय तुला देऊन. अरे देतो ना, ऍक्च्युली थोडंसं वाचायचं राहिले रे माझं. वाचतोयस तू? हा मग भाई, तू फक्त परफॉर्मन्स मस्त कर, 2 दिवसात तुझं पुस्तक देतो तुला. दिलंस. अरे आता सौरभ इतका म्हणतोच आहे तर कर ना परफॉर्म. तसंही मलाही आता तुला परफॉर्म करताना पाहायचंय. सो प्लीज. ठीक आहे, करतो मी परफॉर्म. थँक्यू सो मच निशू, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. इव्हेंट किती वेळात सुरू होणार आहे? हा 5 मिनिटात आपला इव्हेंट चालू होईल. ओके, तुम्ही दोघेही रेडी राहा. तिच्यानंतर तुमचाच परफॉर्मन्स असेल. ओके, सगळं डन झालेलं आहे. ओके गाईज, मी निघतो. हा, बाय 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 बाय. बाय निशा. बाय सौरभ. नाही सुद्धा. प्रत्येक मुलीशी गोड बोलायला कसं जमतं रे याला? अरे होस्ट येतो. एनिवेज, आपण ते पुस्तकांविषयी बोलवतो राईट? येस. ऑनेस्टली स्पीकिंग, मी काही कवितेची एवढी पुस्तकं वगैरे वाचली नाही आहेत रे, पण त्यामुळे माझ्या कवितांवर काही परिणाम नाही झाला. अरे मग दॅट्स गुड ना देन. म्हणजे जे काही लिहून ठेवलंय ते वाचत बसण्यापेक्षा आपलं काहीतरी वेगळं लिहावं. समथिंग लाईक आउट ऑफ द बॉक्स. राईट. व्हॉट डू यू थिंक गौतम? माझी मतं थोडी वेगळी आहेत. वाटलंच ना. सॉरी. अरे ह्याचं सोड, तुझी काय मत आहेत रिडिंग बद्दल? डू यू गाईज नो एनिथिंग अबाउट सिंगिंग? येस. कुठल्याही गायकाला चांगला गायक होण्यासाठी रियाज करावा लागतो. एम आय राईट? येस. सो वाचन हा कवीचा रियाज आहे, जो त्याला आयुष्यभर करावा लागतो. अरे त्यानेच तर कवीची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होते आणि कळत नकळत मीटरमध्ये लिहिण्याचा सराव होतो. हा, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण जे ऑलरेडी झालंय ते वाचून परत त्या टाईपचं लिहिण्यापेक्षा काहीतरी वेगळं लिहायला हवं ना. जसं निशा म्हणाली तसं आउट ऑफ द बॉक्स. बट हाऊ आर यू गोइंग टू राईट आउट ऑफ द बॉक्स when you don't know what's in the box in the first place? अरे कविताच तर लिहायचे ना, एवढी कोण मेहनत घेतं त्यासाठी? हा, म्हणजे यमकाला यमक जुळवत उभ्या ओळींमध्ये काही लिहायचं असेल तर काही गरज नाहीये. पण खरंच काही दर्जेदार लिहायचं असेल ना तर मेहनत घ्यावी लागते माय फ्रेंड. म्हणजे तुला काय म्हणायचंय की संदेश काही चांगलं लिहित नाही असं? वेट, हे बघ, मी असं काहीच म्हणत नाहीये. जाऊ दे की निशा, मला काय याच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये. आणि तसंही माझ्या कवितांना 2 मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत युट्यूबवर. हो रे. काय रे गौतम, तुझ्या आहेत का कविता युट्यूबवर? आहेत ना, 2 आहेत. माझ्या 9 कविता आहेत. वाव, दॅट्स ग्रेट. पण मी ना कविता लिहिल्यात म्हणून युट्यूबवर अपलोड करतो. अपलोड करायच्यात म्हणून कविता नाही लिहित मी. हे बघ, तू शब्दांचे कितीही खेळ कर, मला काही फरक पडत नाही. आणि तसंही माझ्या कवितांना जास्त व्ह्यूज आहेत तुझ्या कवितांपेक्षा, हे विसरू नकोस तू, समजलं? एक उत्तम कवी असण्याचं हे एवढंच मापदंड आहे का रे? अगदी मनापासून सांग, डू यू वॉन्ट टू बी अ गुड पोएट और डू यू वॉन्ट टू बी जस्ट अ फेमस पोएट? हॅलो, चेक, माईक चेक. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या प्लीज जरा. ओके, ग्रेट. तर माय सेल्फ सौरभ फ्रॉम डोंबिवली रिपब्लिक. तर मी आपल्या आजच्या या कार्यक्रमाचा निवेदक उर्फ होस्ट या नात्याने तुमचं सगळ्यांचं आपल्या जज्बात ओपन माईक मध्ये स्वागत करतो.
आपण आपल्या बिझी शेड्यूल्समधून फक्त कवितेसाठी 2 तास काढून इथे आलात हे खरंच खूप कमेंडेबल आहे. तर स्वतःसाठी जरा टाळ्या होऊन जाऊ द्यात. ग्रेट. तर बेसिकली आपले जज्बात ओपन माईक जे आहे ते एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येक कवी कोणत्याही दडपणाशिवाय आपली कविता सादर करू शकतो. ओके, पण त्याआधी आपल्याला ज्यांनी ही फॅन्टॅस्टिक जागा अवेलेबल करून दिली आहे ना ते म्हणजे आपलं हॉटेल शालू अँड एग्स साठी सुद्धा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. ग्रेट, व्हॉट एनर्जी मॅन, ग्रेट. तर मग आपल्या मैफिलीला सुरुवात करायची. आर यू रेडी गाईज? इकडे इकडे ह्या कोपऱ्यामध्ये आर यू रेडी गाईज? गुड, ग्रेट. तर आपला आजचा इव्हेंट हा खूप स्पेशल होणार आहे कारण आता जी पोएट परफॉर्म करण्यासाठी येणार आहे ना ती खरंच खूप स्पेशल आहे. ती सुंदर तर दिसतेच पण त्याही पेक्षा ना तिची कविता खूप सुंदर आहे. तर जोरदार टाळ्यांच्या आवाजात आपण स्वागत करूया आपल्या स्पेशल फीचर पोएटचं, अन्विता शर्मा. प्लीज वेलकम. Hi, good evening, friends. So, my name is Anvita Sharma, and today I'm going to perform a poetry which is very close to my heart. And the title of the poetry is Kuch. कुछ जिंदगी के लम्हे संभाल कर रखे थे मैंने, सोचा साथ जिए जाए. कुछ नगमे थी जो गुनगुनानी थी, कुछ शरारती नज़में थी जो आजमानी थी, कुछ पहलू थे जो सिर्फ हमारे थे, कुछ दिल थे जो तोड़ने थे, कुछ रिश्ते थे जो जोड़ने थे. थैंक यू. कुछ दिल थे जो तोड़ने थे, कुछ रिश्ते थे जो जोड़ने थे, कुछ सच थे जिनसे मुकरना था, कुछ झूठ थे जिन्हें समेटना था, कुछ अल्फाज थे जो सराखों पर रखने थे, कुछ तारीफें थी जिनकी तलकीन करनी थी, कुछ आंसू थे जो पहुंचने थे, कुछ आंसू थे जो पहुंचने थे, कुछ पल थे जब गिरबान में झांकना था. हाँ हाँ, सब लिख रखा है एक पर्ची पर जिसे रोज सुबह उठकर पढ़ती हूँ ताकि अगले जन्म तक याद रहे. देखा देखा कितना ख्याल करती हूँ. और तू, एक पल भी ख्याल ना आया मेरा जब रफ्तार में धुत थे. एक पल भी ना सोचा क्या होगा उसका जिसकी जान में जान तुम्हारे जान कहने से आती है. खैर, वक्त बेवफा था. वैसे बेवफा तो तुम भी हुए ना, जो घर से निकलते वक्त कह गए थे कि बस कुछ वक्त में लौट आऊंगा.